नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सरळ रोप देणे. यामध्ये टाईप नंबर 3 आणि उदाहरण नंबर 1 आहे 4 कंसात 3 अधिक 2 बरोबर किती. व्ही बोर्डमासच्या नियमानुसार मित्रांनो आपल्याला हा जो ब्रॅकेट आहे, हा जो कंस आहे तो अगोदर सोडवायचा आहे. मग सुरुवातीला बघा 4 लिहून घेतले. मग आता कंसामध्ये 3 अधिक 2 किती येणार, तर उत्तर आलं मित्रांनो 5. आता 4 आणि 5 मित्रांनो यांच्यामध्ये कोणतीच क्रिया नाहीये, पण हा कंस म्हणजे मित्रांनो यांच्यामध्ये काय आहे, तर यांच्यामध्ये आहे गुणाकार. म्हणजे 4 गुणिले 5, 4 पंचे 20. मित्रांनो आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, उत्तर आहे 20. यानंतर प्रश्न नंबर 2 आहे -7 कंसात -13 अधिक 8 बरोबर किती. मित्रांनो पुन्हा बघा, व्ही बोर्डमासच्या नियमानुसार आपल्याला हा ब्रॅकेट सोडवायचा आहे, कंस सोडवायचा आहे. मग सुरुवातीचे -7 लिहून घेतले. आता -13 अधिक 8 मित्रांनो चिन्ह भिन्न असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचे द्यायचं. 13तून 8 गेले, खाली राहिले 5. मोठ्या संख्येचं चिन्ह आहे वजा, म्हणजे उत्तर आलं -5. आता मित्रांनो काय करायचं, -7 आणि -5 यांचा करायचा आहे आपल्याला गुणाकार. कारण की या ठिकाणी आपल्याला कोणतंच चिन्ह दिसत नाहीये, पण जे चिन्ह हाईड आहे, जे आपल्याला दिसत नाहीये, ते चिन्ह आहे गुणाकाराचं. म्हणजे बघा -7 गुणिले -5. तर मित्रांनो 7 5 35, उत्तर 35 आलं. पण गुणाकार आणि भागाकाराचा एक नियम आहे मित्रांनो, आपण बघतो त्याप्रमाणे. गुणाकार आणि भागाकारामध्ये वजा चिन्ह मोजा. वजा चिन्ह किती वेळेस आलं, तर वजा चिन्ह 2 वेळेस आलं. उत्तराला चिन्ह देणार आपण मित्रांनो बेरजेचं. बघा समवेळेस जर वजा चिन्ह आलं तर उत्तराला चिन्ह बेरजेचं द्यायचं, आणि विषम वेळेस जर वजा चिन्ह आलं तर उत्तराला चिन्ह द्यायचं मित्रांनो वजा. आता वजा चिन्ह 2 वेळेस आलं म्हणून उत्तराला चिन्ह काय येणार, अधिकचं. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे अधिक 35. उदाहरण नंबर 3 -6 कंसामध्ये -8 अधिक 5 गुणिले 2 बरोबर किती. मित्रांनो व्ही बोर्डमासच्या नियमानुसार आपल्याला सुरुवातीला हा ब्रॅकेट, हा कंस सोडवायचा आहे. मग -6 लिहून घेतले. आता या कंसामध्ये पण मित्रांनो अगोदर आपल्याला करायचा आहे गुणाकार, म्हणजे -8 लिहून घेतले. त्यानंतर 5 2 10 म्हणजे अधिक 10. आता मित्रांनो बघा पुन्हा कंसामध्ये आहे -8 आणि अधिक 10. चिन्ह भिन्न आहे, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं द्या. 10 मधून 8 गेले, खाली राहिले 2. उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे अधिक 2. आता मित्रांनो बघा -6 आणि या ठिकाणी कंस आणि 6 यांच्यामध्ये काय आहे मित्रांनो, गुणाकार आहे, म्हणजे गुणिले अधिक 2. आता 6 ने आपल्याला 2 ला गुणायचं. 6 दुणे 12. मित्रांनो उत्तर 12 आलं. पण गुणाकार आणि भागाकारामध्ये वजा चिन्ह मोजा. वजा चिन्ह एकदा आलं म्हणजे उत्तराला चिन्ह येणार वजा. उत्तर आलं -12. मित्रांनो वजा चिन्ह विषम वेळेस आलं तर उत्तराला चिन्ह वजा द्यायचं. वजा चिन्ह समवेळेस आलं तर उत्तराला चिन्ह अधिक द्यायचं. आपलं उत्तर आलं -12. यानंतर आहे उदाहरण नंबर 4 5 कंसात -4 अधिक 9 गुणिले 2 अधिक 18 भागिले 6 बरोबर किती. मित्रांनो व्ही बोर्डमासच्या नियमानुसार आपल्याला सुरुवातीला हा ब्रॅकेट, हा कंस सोडवायचा आहे. मग आता हे 5 लिहून घेतले. पण मित्रांनो ह्या कंसामध्ये सुद्धा अगोदर आपल्याला भागाकार सोडवायचा, त्यानंतर गुणाकार सोडवायचा. पण मित्रांनो बघा या ठिकाणी हा गुणाकार आणि हा भागाकार या 2 वेगवेगळ्या क्रिया आहेत, 2 वेगवेगळे पद आहेत. त्यामुळे आपण ह्या दोनही क्रिया एका वेळेला केल्या तरी पण चालतात. नसेल तर अगोदर भागाकार करा, त्यानंतर गुणाकार करा आणि त्यानंतर बेरीज करा. मग बघा सुरुवातीला आपण या दोनही क्रिया सोबत करू शकतो. मग आता 9 आणि 2, 9 गुणिले 2, 9 दुणे 18. उत्तर आलं अधिक 18. त्यानंतर आता 18 भागिले 6, 6 1 6, 6 2 12, 6 त्रिक 18. उत्तराला चिन्ह येणार मित्रांनो अधिक. मग आता कंसामध्ये काय आहे मित्रांनो, -4 अधिक 18. आता हे पद आपल्याला अगोदर सोडवायचं आहे. 5 लिहून घेतले. त्यानंतर कंसामध्ये -4 आणि अधिक 18 म्हणजे मोठ्या संख्येतून चिन्ह वेगवेगळे आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. 18तनं 4 गेले, खाली राहिले 14. उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे अधिक 14. त्यानंतर आहे अधिक 3. आता मित्रांनो या ठिकाणी काय होणार, तर बेरीज होणार. 14 आणि 3 झाले 17. कंसामध्ये अधिक 17, अधिक नाही लिहिले तरी पण चालेल. आता पुन्हा मित्रांनो काय होणार, 5 गुणिले, कारण की कंस आणि 5 म्हणजे कंसामध्ये असणारी क्रिया आणि हा 5 यांच्यामध्ये गुणाकार आहे. मग यांचा गुणाकार अधिक 17. 17 5 85
मित्रांनो उत्तर आलं आपलं 85. आता या ठिकाणी अधिकचं चिन्ह दिलं तरी चालेल, नाही दिलं तरी पण चालतं. चौथ्या प्रश्नाचं उत्तर आलं 85. उदाहरण नंबर 5, -12 कंसात -17 + 18 गुणिले कंसामध्ये -6 + 9 बरोबर किती? मित्रांनो व्ही बोर्डमासच्या नियमानुसार आपल्याला हा कंस सोडवायचा आहे. मग बघा -12 लिहून घेतले. आता कंसामध्ये सुद्धा मित्रांनो बघा सुरुवातीला आपल्याला हा गुणाकार करायचा +18 गुणिले -6. तर मित्रांनो बघा 18×95 18 + 108. आता सुरुवातीचे अगोदरचे -17 लिहून घेतले. 18 + 108 मित्रांनो गुणाकार 108 आला, पण गुणाकार आणि भागाकारामध्ये मित्रांनो वजा चिन्ह मोजायचं. वजा चिन्ह एकदा आहे म्हणजे आपलं उत्तर सुद्धा काय येणार वजा. विषम वेळेस वजा चिन्ह आलं म्हणजे उत्तर येणार वजा. समवेळेस वजा चिन्ह आलं म्हणजे उत्तर येणार मित्रांनो अधिक. उत्तर आलं -108 आणि त्यानंतर +9. तर मित्रांनो सुरुवातीला आपल्याला हा पूर्ण कंस सोडवायचा आहे. -12 लिहून घेतले. आता या ठिकाणी काय होणार मित्रांनो, तर -17 आणि -108 मित्रांनो चिन्ह सारखं असेल तर आपण काय करतो बेरीज करतो आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे 17 आणि 8 म्हणजे किती होणार मित्रांनो 125 वजा 125 म्हणजे -17 मध्ये आपण -108 मिळवले. उत्तर आलं -125 + 9. त्यानंतर बघा -12 लिहून घेतले कंसामध्ये. आता -125 आणि +9 मित्रांनो चिन्ह भिन्न असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचे द्यायचं म्हणजे 125 मधून आपल्याला 9 वजा करायचे आहे. मित्रांनो सुरुवातीला 5 गेले, नंतर 4 गेले. 5 गेले म्हणजे 120 आणि नंतर 4 गेले म्हणजे 116 म्हणजे -116 आपलं उत्तर आलं. आता मित्रांनो बघा हा कंस म्हणजे कंसामध्ये असणारी जी काही संख्या असेल ती संख्या आणि -12 मित्रांनो यांच्यामध्ये गुणाकार आहे म्हणजे -12 गुणिले कंसामध्ये -116. तर मित्रांनो आपण काय करूया 116 आणि 12 यांचा करू गुणाकार. 116 गुणिले 12 यांचा गुणाकार करू. चिन्ह कोणतं द्यायचं ते नंतर ठरवू. 12 65 12 72 हातचे आले 7. 12 1 12 12 आणि 7 19 हातचा आला 1. 12 1 12 आणि 1 13. उत्तर आलं मित्रांनो 1392. 1392 उत्तर आलं. पण मित्रांनो गुणाकार आणि भागाकारामध्ये वजा चिन्ह जर दोनदा आलं समवेळेस आलं तर उत्तराला चिन्ह मित्रांनो प्लस द्यायचं. आपलं उत्तर आलं +1392. आता हे अधिक लिहिले तरी चालतात, नाही लिहिले तरी पण चालतात. यानंतर आहे उदाहरण नंबर 6. बघा 9 कंसामध्ये -7 गुणिले 3 अधिक कंसामध्ये -4 त्यानंतर -76 भागिले 19 बरोबर किती? मित्रांनो व्ही बोर्डमासच्या नियमानुसार आपल्याला हा अगोदर पूर्ण कंस सोडवायचा आहे. त्यानंतर बाहेरची क्रिया. मग हे 9 लिहून घेतले. तर मित्रांनो कंसामध्ये सुद्धा आपल्याला अगोदर काय करायचंय तर हा गुणाकार करायचा आणि त्यानंतर भागाकार. दोन क्रिया सेपरेट आहे. त्या दोनही क्रिया आपण सोबत करू शकतो. 7 × 21 मित्रांनो -7 आहे म्हणजे उत्तर येणार -21. विषम चिन्ह वजा चिन्ह एकदा आलं म्हणजे उत्तर येणार -21 गुणाकार आला. आता मित्रांनो या ठिकाणी बघा म्हणजे प्लस इथं जी कोणती संख्या असणार आहे आणि -4 मित्रांनो यांच्यामध्ये गुणाकार आहे आणि गुणाकार बघा फक्त एवढंच लक्षात घ्या. इथेच लक्षात घ्या अधिक आणि वजा म्हणजे मित्रांनो ही अधिक कोणती पण संख्या असू द्या त्यानंतर कंसामध्ये असणारी -4 यांच्यामध्ये गुणाकार आहे. वजा चिन्ह एकदा आलं म्हणजे उत्तर काय येणार आहे वजा येणार आहे. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी अधिक आणि कंसामध्ये -4 ही जी क्रिया आहे याचं उत्तर मित्रांनो काय असेल -4. बघा हे -4 लिहून घेतले. त्यानंतर आता 76 भागिले 19 19 चोक 76 वजा आहे म्हणजे वजा चिन्ह गुणाकार आणि भागाकारामध्ये मोजतो. वजा चिन्ह एकदा आलं म्हणजे उत्तर येणार आहे वजा. 19 चोक म्हणजे -4. बघा त्यानंतर बरोबर 9 लिहून घेतले. आता 21 आणि -4 -21 -4 मित्रांनो चिन्ह सारखं असेल तर आपण बेरीज करतो. उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं. 21 मध्ये 4 मिळवले झाले 25. उत्तर आलं -25. त्यानंतर आहे -4. पुन्हा बघा 9 लिहून घेतले. आता -25 आणि -4 मित्रांनो चिन्ह सारखं असेल तर आपण बेरीज करतो. उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं. 25 आणि 4 29. उत्तर आलं -29. आता मित्रांनो बघा 9 गुणिले कारण की कंसामध्ये जी काही संख्या आहे ती संख्या आणि 9 यांच्यामध्ये गुणाकार असतो गुणिले -29. मित्रांनो 29चा पाढापाठ असेल तर 29 9 261 उत्तर आलं आणि वजा चिन्ह गुणाकार आणि भागाकारामध्ये
विषम वेळेस आलं तर उत्तराला चिन्ह वजा येतं, समवेळेस आलं तर उत्तराला चिन्ह अधिक येतं. आपलं उत्तर आलं -261. 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे -261.